नमस्कार, मी केतकी. मी मराठी मुलगी या माझ्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजचा हा व्हिडिओ जो मी बनवणार आहे, तर तो मी आधी काय करत होते, जेव्हा माझी मुलं लहान होते, आता मी काय करते आहे, तर याच्यावरती आधारित आहे. तर जेव्हा म्हणजे लग्न झालं, मुलं वगैरे झाले आणि त्याच्यानंतर माझा सगळा वेळ घर सांभाळणं, मुलांना सांभाळणं ह्याच्यातच जायचा. जसं तुमचासुद्धा म्हणजे इतर गृहिणींचा सुद्धा जातच असेल आय एम शुअर. आणि मग त्याच्यामुळे स्वतःच्या काय हॉबीज आहे, स्वतःला काय करायचं आहे, तर ह्याचा सुद्धा आपल्याला विसर पडतो. कारण घर म्हटलं की ती पण एक संस्थाच आहे आणि घराकडे बघणं, मुलांकडे बघणं, त्यांच्या ट्युशन्स, शाळा, त्यांची तयारी करणं, त्यांच्यावर संस्कार करणं, त्यांची आजारपणं काढणं, तर हे खूप म्हणजे फुल टाईम वर्क आहे असं मला वाटतं आणि तुमचा सुद्धा म्हणजे इतर गृहिणींचा सुद्धा त्याच्यातच सगळा दिवस जात असेल. तर त्यामुळे मग माझाही तसाच दिवस जायचा. पण लॉकडाऊनमध्ये म्हणजे पॅन्डेमिक पिरियडमध्ये असं झालं, की मुलं थोडी मोठी झाली होती. खूप नसली तरी थोडी मोठी झाली होती आणि मग मला असं वाटलं, की ना बाहेर जाता येत आपल्याला आणि आता घरातच राहायचंय, तर घरातूनच काहीतरी आपण काम चालू करूया. आणि त्याआधी कसं झालं, जेव्हा मुलं छोटे होते खूप, तर तेव्हा मी इंटरनेटवर ब्लॉग लिहायचे. त्याच्यानंतर मी माझं एक रेसिपीचं पेज पण Facebookवर सुरू केलं होतं. म्हणजे काही ना काही आपण क्रिएटिव्ह करायचंच आयुष्यात असं मी ठरवलं होतं. मुलं लहान होते तरीसुद्धा वेळात वेळ काढून आणि ज्या आपल्या हॉबी आहेत, तर त्या मी जोपासतच होते. फक्त ती थोडीशी मोठी झाल्यावर मग मला असं वाटायला लागलं, की आता याच्यापुढे एक स्टेप पुढे जाऊन आपण आपल्याला काय हवं ते किमान 2 तास तरी दिवसातनं काढून ते काम करावं. आणि तसा मी निर्णय घेतला आणि मला वेळही तसा मग मिळायला लागला जेव्हा मुलं मोठे झाले आणि पॅन्डेमिकचा पिरियड होता. तर मी ऑनलाईन काहीतरी सर्च करत होते कारण की कम्प्युटरवर पण बरेच दिवसात काहीतरी मी बसून केलं नव्हतं, काही नवीन शिकले नव्हते. तर मी म्हटलं आता शिकायचंच आहे तर काहीतरी ऑनलाईन वर्क जे घरी बसून बाहेर न जाता आपल्या कम्फर्ट झोनमध्ये आपल्याला करता येण्यासारखं असेल तर आपण निश्चितच करू. आणि मी आता ते कुठलं काम करते आहे, ह्याच्या संदर्भात मी पुढचा व्हिडिओ बनवणारच आहे. कारण बऱ्याच जणांचे मला प्रश्न येतील, कमेंट्स येतील, की "तुम्ही काय करता? कुठलं काम करता? आम्हाला सुद्धा सांगा." तर तुम्हाला मी नक्की सांगणारच आहे. फक्त मला ह्याच्यात या व्हिडिओमध्ये हे सांगायचं होतं, की जेव्हा आपण गृहिणी होतो, तेव्हा बऱ्याचशा ज्या गृहिणी आहेत, त्या इतक्या इंटेलिजंट असतात, इतक्या हुशार असतात. पण लग्नाच्या काही वर्षांनंतर किंवा एक करियर गॅप येतो त्यांच्या आयुष्यात. त्या जॉब करत असतात. तर अचानक मुलं लहान असल्यामुळे त्या जॉब सोडतात आणि घरी बसतात. त्याच्यामुळे काय होतं, की त्यांचा जो पहिलेचा जो कॉन्फिडन्स आहे, तो तितकासा राहत नाही. याचं एक उत्तम उदाहरण द्यायचं झालं म्हणजे काही वर्षांपूर्वी आलेली शकुंतला देवी नावाची मूव्ही आहे. त्याच्यामध्ये ती मॅथ्समध्ये इतकी मॅथमॅटिक्समध्ये इंटेलिजंट असते ती शकुंतला देवी आणि पटापट कॅल्क्युलेशन्स पण ती सोडवत असते. पण ती तिच्या मुलीसाठी एक स्टेप बॅक जाऊन एक करियर गॅप येतो तिच्या लाईफमध्ये. ती थोडासा गॅप घेते आणि त्याच्यानंतर एका प्रोग्रामला तिला बोलावलं जातं. पण तिला पहिलेसारखा तिचा तो वेग होता जो कॅल्क्युलेशन्स करण्याचा मॅथमॅटिक्समध्ये तो साधता येईना आणि ती चुकू लागली. तर भल्याभल्यांची सुद्धा हीच कंडिशन होते. तर आपण तर सामान्य माणसं आहोत. तर त्याच्यामुळे आपल्याला आपण कितीही असं असलो हुशार असलो तरीसुद्धा करियर गॅप झाल्यानंतर परत तो वेग साधता येत नाही. म्हणजे मेंदू आपला घरातल्या कामांमध्ये जास्त ॲक्टिव्ह राहतो, परंतु त्या कामांमध्ये तो तितकासा ॲक्टिव्ह नसल्यामुळे आपल्याला परत तो वेग साधता येत नाही. तर आपल्याला असं वाटतं, की "अरे, ही बघा किती इंटेलिजंट आहे, ती बघा." म्हणजे आपण ना दुसऱ्यांशी स्वतःची कंपॅरिझन करायला लागतो आणि स्वतःला अंडर एस्टिमेट करायला लागतो आणि हे सगळं खूप साहजिक आहे. त्याच्यामुळे मीच अशी का? हा प्रश्न तुम्हाला पडू देऊ नका. बरेचदा काय होतं, मुलं थोडीशी मोठी झाली असतात, त्यामुळे बऱ्याचशा गृहिणी असा विचार करतात, की चला आता आपल्याला दिवसातले 1.5-2 तास तरी रिकामा असा वेळ मिळतो आहे, तर त्याचा आपण काहीतरी शिकण्यात सदुपयोग करावा. कारण की माझं सांगायचं झालं तर माझ्यासारख्याच बऱ्याच गृहिणी आहेत. तुम्ही आहात की नाही मला माहीत नाही. तुम्ही तशाच असाल तर प्लीज कमेंटमध्ये लिहा, की मीही तशीच आहे म्हणून. म्हणजे बाहेर जायला, खूपसं शॉपिंग करायला किंवा खूप मैत्रिणींमध्ये जाऊन किंवा इतर लोकांमध्ये जाऊन गप्पा-टप्पा मारायला, म्हणजे मनोरंजनासाठी टीव्ही बघण्यात, रील्स बघण्यात मला असा खूपसा इंटरेस्ट नाही आहे, की मी माझा अमूल्य वेळ वाया घालवेल. तर मला असं वाटतं, की जो वेळ आपल्याला मिळाला आहे, तर तो आपण आपल्या आवडत्या कामामध्ये इन्व्हेस्ट करावा. बिकॉज टाईम इज मनी आणि म्हणजे
एक तर गेलेला पैसासुद्धा परत येऊ शकतो, पण म्हणतात ना, गेलेली वेळ कधी परत येत नाही. आणि म्हणून त्याच्यामुळे म्हणजे माझी जी निगेटिव्हिटी होती, तर ती जाऊन माझ्यात पॉझिटिव्हिटी परत आलेली आहे. त्याच्यानंतर माझा कॉन्फिडन्स लेव्हल थोडासा वाढलेला आहे आणि मेंदू हा चांगल्या कामांमध्ये बिझी राहतो. म्हणजे मी माझ्या कामांची टू डू लिस्ट बनवलेली असते आणि त्याच्यामुळे मला माहीत असतं याच्यानंतर आपल्याला कुठलं काम करायचं आहे आणि जे आपलं महत्त्वाचं काम असतं, त्याच्या पाठोपाठ जी येणारी कामं असतात, ती आपण पटापट आटपून आपलं महत्त्वाचं काम करत बसतो. त्यातला आनंद काही वेगळाच असतो. तर माझ्या आत्तापर्यंतच्या व्हिडिओमधून तुम्हाला थोडी जरी प्रेरणा मिळाली असेल, व्हॅल्यूज मिळाल्या असतील, तर एक लाईक तर बनतोच. आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओजमध्ये काय बघायला आवडेल, म्हणजे प्रेरणात्मक व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का? हे सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये नक्की लिहून कळवा. आणि इथपर्यंत आता व्हिडिओ बघितलेला आहे तर आवडल्यास सबस्क्राईब करा. ओके, थँक यू. टेक केअर.